विद्यार्थी या ठिकाणी ज्यांना बक्षीस मिळाले प्रथम बस सरांनी निमंत्रण दिलं, सन्मान माझा होईल, रेपुटेड माझा होईल, रिस्पेक्ट माझा होईल। या ठिकाणी बसली जी मंडळी आहे, शिक्षण घेतलं सन्मान आज यांचा होतो, आमचा सन्मान होतो। मंडळींचा सन्मान आपण केला, लाड साहेबांचा केला, सरांचा सन्मान केला। सांगा मला आपल्या भावाचं केलं का? माझ्या या ठिकाणी आपण सन्मान केला, माझ्या भावाचं केलं, माझ्या वडिलांचं केलं, माझ्या आईचं केलं, आमचा सन्मान झाला। सन्मान आपला होणार आहे। आणि दमदाटी कोणाला? बाबाला, आईला दमदाटी। कुठेतरी आपण यातून बाहेर पडलं पाहिजे आता, आणि काळाची गरज आहे। तर मित्र, आपण समजून घ्या की ही काळाची गरज आहे। सन्मान आपल्या आईबाबाचं, ज्याला सांगा मी तुझ्यासाठी शिकतोय, आबाबाला सांगतो मी तुमच्यासाठी शिकतोय, भावाला सांगतो मी तुमच्यासाठी शिकतो, अजिबात नाही। आपण आपल्या सन्मानासाठी शिकतोय। आणि सर भविष्यामध्ये सर की ह्या ठिकाणी जी शिक्षण पद्धत आपली जी जुनी शिक्षण पद्धत आहे वाद नाही, परंतु आमचं आता मत होत चाललेलं आहे सर की आपण सर या ठिकाणी जो काही आपला शिक्षण पद्धती होमवर्क आहे थोडीशी कलाटणी देतो, ऐकून घ्या, समजलं ठीक आहे, पण माझं चुकीचं असेल, माझं चुकीचं असू शकतं। जी होमवर्क साठी जो आपण तासन-तास देतोय, पूर्ण आयुष्यभर किती तास आपण लिखाण करतोय, आणि ते लिखाणाच्या माध्यमातून आपण काय हासिल करतोय, पण त्याच्या आपण जर सर समजून घेण्याचा अभ्यासक्रम असला, अंडरस्टँडिंग जो एज्युकेशन म्हणतो, अंडरस्टँडिंग, तर लिहित असताना आपल्या मला काही समजत नाही आपल्याला, कारण ज्या वेळेला आपण परीक्षेला जातो त्यावेळेला वाचन करतो, त्यावेळेला लिखाण काम बंद करतो, त्यावेळेला लिखाण काम पूर्ण बंद असतो। आपण लिखाण काम परीक्षेच्या वेळेला करा, काय लिहिणार आपण पेपर मध्ये मला सांगा ना सर। हा विषय थोडा मोठा आहे, परंतु ही काळाची गरज आहे की जोपर्यंत आपण विषय समजून घेत नाही तोपर्यंत हे सगळे रॉबोट असणार आहेत, सगळे रॉबोट असणार आहे। आणि ह्यामध्ये कुठेतरी बदल होणे काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतंय। परंतु भविष्यामध्ये ध्यानात घ्या की आज आपल्या देशामध्ये जो प्रोडक्ट तयार होत नाही ती सिस्टीम पद्धती आपली आहे। आज आपण भले फेसबुक कोणाचा आहे, इंटरनेट कोणाचा आहे, सायंटिस्ट कोणाकडे आहेत, आपली लोक त्या ठिकाणी कामाला आहेत, परंतु काम सांगणारा कोणीतरी आहे, त्याच्याकडून काम करून घेणारा कोण आहे? आपल्या लोकांची काही कमतरता वाचत नाही, परंतु जोपर्यंत आपल्याला पूर्ण समजून घेत नाही, माई आपण या ठिकाणी सत्तेवर आहात, आपण जोपर्यंत आपल्या विद्यार्थ्याला पूर्ण समजत नाही, त्याला अंडरस्टँडिंग होत नाही, तर काय लिहिणार काय तो फक्त रॉबोट। तर हा विषय आपण समजून घेण्यासारखा आहे। मित्र म्हणतात की मात्र हे आमदार आहेत आणि अतिशय भाग्यवान आहेत, यांच्यासारखं भाग्य खरोखर आपल्याला मिळावं, किती भाग्य असायला पाहिजे। जिकडे जाईल तिकडे विजय, जिकडे जाईल तिकडे विजय। कारण तुम्हाला माहित आहे त्यांनी जे काही संसाराची जी गाड बांधते, ज्या व्यक्तीला तिने हा बोलला, आमच्याकडे पद्धत कशी असते, आमच्याकडे मुलं पाहायला जातात, मुलीला पाहायला मुलं जातात, बरोबर आहे ना? चुकीचे बोलून मारून आणि अशा पद्धत आमच्याकडे आहे, तुमच्याकडे कसे मला माहिती नाही। मुलगा जातो मुलीला पाहायला, आणि ताईने काय केलं, पटकन हा बोललं का त्या नावामध्ये विजय होता, ताईच्या मिस्टरांचं मालकाचं नाव विजय आहे, म्हणून जिकडे जाईल तिकडे विजय, जाईल तिकडे। काँग्रेसमध्ये आल्या, आमदार नगरसेवक झाल्या, काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिल्या, नगरसेवक झाल्या, बरोबर आहे? सभापती महिला कल्याण महिला बाल कल्याणच्या सभापती झाल्या, तिथून थोडं नाही जमलं राष्ट्रवादीत गेल्या, तिथे आमच्याकडे काँग्रेसमध्ये नगरसेविका महिला
बाल कल्याण सभापती आणि नवी मुंबई जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष. थोडंसं आम्ही तेव्हा थोडंसं तंदुरुस्त करून दिलं, तंदुरुस्त मजबूत करून दिलं आणि मग राष्ट्रवादी. तिथे गेल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी घेतली, पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी, आणि मग विधान परिषद, मग पुन्हा आमदार. नशीब मेहनत तो आहे, मेहनतीशिवाय काय आहे ते मी सांगितलं. मेहनत फुकट नाही मिळत. दे रे माझ्या खाटलं, हरी दे रे खाटलं, कधी आलं नाही, मरून जायचं खाटल्यावर. माहिती मेहनत आहे, कर्तृत्व आहे, काय आहे म्हणून खाटल्यावरती बसून काही इथे कसं आले असतं ते. आपल्याला जर कोणी जर विचार कर, मी नशीबाचं कर्तृत्व आणि कार्याची जोड लागते. कोण बोलत की मी माझं नशीब फार आहे, मी खाटल्यावर बसून सांगेल दे रे मरणार. डॉक्टर साहेबांनी तर चेकिंग करायला तुम्हाला सांगतो. राष्ट्रवादी नंतर माई बीजेपीत गेल्या, आज आपल्या समोर आहे आमदार म्हणून. नशीब परंतु कर्तृत्व समोर आहे. म्हणून आम्ही काय सांगितलं का माई या सर्व पक्षी आहेत. ताई या सर्व पक्षी आहेत. ताईंची या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानून अभिनंदन करतोय की माझ्या गावामध्ये ताईंनी जे कोस्टल पार्ट आहे, जो खाडी किनारा त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचं पार्ट घेतलेला आहे, एक विकासाचं कार्य घेतलं, अतिशय चांगलं कार्य घेतलेलं आहे. ताईने सांगितलं आपण केलं काय आणि मी केलं काय. आज आपण बीजेपी तर काँग्रेसमध्ये येणार, तू माझंच आहे ते, मी विरोध करणार नाही. राजकीय तिथे अजिबात वास येणार नाही. कारण माई आहे. आणखी एक आपल्याला सांगतो की त्यांच्याकडे फार मोठा दूरदृष्टिकोन आहे. त्या माझ्याचे बोलत असताना सांगितलं की वॉटर कटिंग रुटीन मध्ये आहे, नेहमीच आहे, पण मला काहीतरी करायचं आहे. नव्याने आपलं विद्यार्थ्यांनी प्रशिक्षित केंद्र कसं करता येईल, मला इंटरनेट ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मला काय देता येईल का, मला शिक्षकाला काय देता येईल का, या नगरीच्या नागरिकाला काय देता येईल, नवीन काय करेल, जुनाट नाही नवीन. म्हणून ताई खरंच तुमचे जे दूरदृष्टिकोन आहे, या दूरदृष्टिकोन जो तुमच्या मनामध्ये आहे, आम्ही सोबत बरं, आम्ही काँग्रेसवाले आहोत. जिथे जिथे आपण पटणार नाही तिथे आपण दुश्मनी घेऊ, काय चिंता नाही, पण तुमच्या विरोधात अजिबात जाणार नाही. बरं आपल्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्ही जाऊ. जसं का ते बापटांची काय केलं ते निषेध केले तर कसं आहे की ते नवीन आहे. माई नवीन नाही आहे, माई मजबूत आणि जुने आहे. तुझं माईच्या तोंडाला काही सांगणार नाही चुकीचे शब्द, सिर्फ जट्टांग म्हणतो तसं बोलणार नाही का, तर माई सर्व पक्षी आणि मजबूत आहे. तर मित्र हो, या ठिकाणी म्हणतात आहे मात्र आपण खरंच बरं या सगळं विनोदाचा जरी पार्ट असला, भाग असला तरी काही तुमच्याकडे कार्यक्षमता आहे, आपल्याकडे कर्तृत्व आहे. कारण आम्ही 1995 पासून आपण काही आपलं कार्य करतो. 95 किती वर्ष झाले आज बरोबर 20 वर्ष झाले आज. आणि त्या अगोदर 10 वर्ष ती कार्यात होती. 30 वर्ष भगिनी, एक आपल्यातलीच माय भगिनी, आपल्यातलीच माय भगिनी आज या ठिकाणी पुरुषासारखं ते कर्तृत्व या 30 वर्ष अविरत 30 वर्ष पब्लिकच्या तुमच्या आमच्या सेवेत आहे. फुकट नाही भेटत, फुकट काही भेटत नाही. आणि ज्याला वाटत असेल काय फुकट भेटत आहे, फुकटात भेटेल, काही नाही, तू फुकट जाणार, या स्टेजवर होऊ शकणार नाही. या ठिकाणी आम्हाला आनंद वाटतो या गोष्टीचा. आपल्यातला एक विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी बसत असताना आज ऐकणार आणि आम्ही या ठिकाणी या स्टेजवर आहोत. आपण एक मनात खुणगाट बघा की मला ह्या खुर्चीवर बसायचं आहे, मला ह्या खुर्चीवर बसायचं आहे, असं ध्येय बाळगा. काय कोणा काय बाळगा, ध्येय बाळगा. सगळ्या गोष्टी आपल्या सोबत येते, सगळ्या गोष्टी. आणि या संस्थेच्या प्रभावात आपण ही संस्था हा एक कारखाना आहे.
नागरिकांना घडवण्याचा कारखाना आहे. नागरिकांच्या हितासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी झटण्यासाठी जो काही प्रोडक्ट या ठिकाणी निर्माती संस्था आहे आणि आज आम्ही या संस्थेचा आम्हाला अभिमान आहे. डॉक्टर एन.डी. पाटलांचा आम्हाला अभिमान आहे. या ठिकाणी एन.डी. पाटलांचं आम्ही अनुकरण करतोय. अनेक ठिकाणी मंदाताईंचं आम्ही अनुकरण करतोय. या ठिकाणी जे त्यांचे जेवढे चांगले गुण आम्ही घेतोय. लाड साहेब कधी कधी आमच्यावर भडकतात का दर्शन वगैरे ऐकतच नाही. कसं ऐकेल तो? कधी त्यांच्या अंगात एन.डी. पाटीलला कसं ऐकेल सांगा मला. एन.डी. पाटील साहेब जर त्यांच्या अंगात आले तर कसं ऐकणार? तर तत्व आहेत त्यांचे तत्व आहे. जे करायचे ते करायचं, जे नागरिकांसाठी करायचं ते करायला थांबायचं नाही. मग कसं त्यावेळेला ऐकेल? तर मित्र आपण भाग्यवान आहात. शिक्षक आपण भाग्यवान आहात, विद्यार्थी भाग्यवान आहात. तर म्हणतात या ठिकाणी सांगितलं म्हणतात त्यांनी आम्हाला पुढच्याच जन्म मिळाल्यानंतर ह्या संस्थेमध्ये शिक्षण घेण्याची आम्हाला संधी प्राप्त व्हावी. आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो सर्वांच्या वतीने की ताई आपल्याला पुनर्जन्म मिळणारच. आपलं कार्य आणि कर्तृत्व आहे, वाद नाही. म्हणून आपण यशस्वी आहे, म्हणून आपल्याला विजय प्राप्त होतोय. आता खाली कोणाला तरी विजय प्राप्त होत नाही. आपण पुनर्जन्म मिळेल पण नवी मुंबईतच, नव्या मुंबईतच. आणि जी गोवर्धनी माता आहे, आपण त्याचे उपासक आहे, आपण पुजारी आहे, तिच्या चरणाजवळ असणार आहे. त्याच्यामुळे आपण ओघात नाही बोललं, जे सत्य बोललं आपण. आणि आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी देवाला प्रार्थना करतो की आपण आम्हाला हवे आहे का आपण पुढच्या वर्षी माई 60 वर्षाची होणार आहे. 60 सिनियर सिटीजन. तिने आता आम्हाला सांगितलं ताई आम्ही कार्यक्रम करणार आहे. पहिले आम्ही काँग्रेस पक्षाचे पण आम्ही कार्यक्रम करणार तुमच्यासाठी. 60 वर्षाची होणार आहे सिनियर सिटीजन. मी म्हातारी होणार असं बोलत नाही. मी नाही बोलत. तर मित्र एक जे काय आयुष्य जे जगलं जे केलं ते आपल्यासाठी केलं. आणि आज आम्हाला मी आपल्याला आवाहन करतो की अशा यशस्वी आणि कर्तृत्ववान भगिनी आहे, विशेषतः भगिनी, विशेषतः माय भगिनी विनंती करीत आहे की जी भगिनी 30-35 वर्ष अविरत आपल्यासाठी सहज मेहनत करतोय, कष्ट करतोय, तर 60व्या वर्षी आपण त्यांना काय देऊ शकतो? काहीतरी देता आलं पाहिजे. त्यांना त्याचा आनंद देता आला पाहिजे, त्यांना प्रेरणा देता आली पाहिजे असं या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो. आणि या ठिकाणी माझं आपण सरांनी मला संधी दिली माझ्या मनोगत या ठिकाणी